तुम्हालाही छान असे फुगणारे गरगरीत कोंबडी वडे बनवायचेत का? चला तर मग रेसिपी पाहूया. बेसन पीठ, गरम मसाला, धना पावडर, मेथीची पावडर आणि हळद घेऊन त्याच्यामध्ये थोडासा एक वाटीभर गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि या सगळ्या मिश्रणामध्ये कांदा आणि भात वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच पीठ मळायचं आहे. आणि आधीच्या मिश्रणामध्ये छान तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आपण जे तांदळाचं पीठ घेणार आहोत ते थोडंसं जाडसर असलं पाहिजे, म्हणजे वडे छान गरगरीत होतात. हे सगळं मिश्रण ना छान एकजीव करायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि भात आणि कांदा वाटून घेतला आहे आपण, मोठा एक कांदा घेतलेला. त्याच भातामध्ये सगळं पीठ मिक्स करायचं आहे. छान पीठ मळून, भाकरीला जसं पीठ मळतो तसं मळून त्याचा डो तयार करायचा आहे. आणि ते पीठ साधारणतः तासभर तुम्ही ठेवलं तरी पण चालू शकते, कारण ते पीठ छान मुरतं, भिजलं जातं पीठ. आणि एका साईडला तर चिकन बनवलेलं आहे, तयारच आहे. आता फक्त वडे तळायचे बाकी आहेत. पीठ मागाशी मळून ठेवलेलं छान. हे वडा खायला आधीच आली, करायच्या आधीच पाण्यामध्ये असं हात डीप करायचा, पीठ घ्यायचा, असा गोला गोला करायचा, गोला मोला करायचा आणि असं घेऊन रुमाल भिजवून घेतलाय त्याच्यावर असं क्लॅप करायचं, असं 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 करायचं वडा. आणि ओके, मग तेलात टाकायचं. छान गोल वडा झालाय. आता इथे तेल गरम नाही तापलेलं आहे आणि टाकायचं पहिला वडा. छान दोन्ही साईडनी लाल होऊन द्यायचा. छान पहिला वडा तयार झालेला आहे. आता मम्मी गोल करते मध्ये. ये कसं हे बबल होत आहे. अशा प्रकारे छान टम्म फुगणारे कोंबडी वडे आपले तयार आहेत. तुम्ही पण रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.